छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलने संपूर्ण देशाला पुरोगामित्वाचा विचार दिला. अशा भूमीत पालकमंत्र्यांना प्रचारासाठी वासुदेवाच्या वेशभूषेतील कलाकारांचा वापर करावा लागतो. हेच त्यांचे पुरोगामित्व काय? असा परखड सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केलाय. माढा येथील त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, पालकमंत्री गेल्या 25 वर्षात विकास कामांचा डोंगर उभारला म्हणतात. त्यांनी खरं म्हणजे विकास कामांच्या जोरावर मते मागायला पाहिजे होती. मात्र त्यांना भारतीय संस्कृतीतील पारंपरिक लोककलाकार असलेल्या वासुदेवांचा प्रचारासाठी वापर करावा लागत आहे. हे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची आता वाळू घसरल्याचे हे द्योतक आहे, असंही ते यावेळी म्हणाले. पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले, पालकमंत्र्यांकडे या निवडणुकीच्या कालावधीत काहीही मागा, सूर्यचंद्र सोडून हे सर्व ते देतील. कागलच्या जनतेने त्यांना 25 वर्ष सत्ता दिली आहे. याचा वापर त्यांनी मर्जीतील ठेकेदार, बागलबच्चे व स्वतःच्या विकासासाठी केला. त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश कुराडे म्हणाले, गडहिंग्लज उपविभागात जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, प्रकाश शहापूरकर, कृष्णात पाटील, बालाजी फराकटे यांच्यासह अनेक नेत्यांनी यावेळी समरजितसिंह राजेंना पाठबळ दिले आहे. याशिवाय राजेंच्या विजयासाठी अनेक अदृश्य शक्ती काम करत आहेत. त्यामुळे समरजित राजेंचा विजय निश्चित असल्याचंही ते यावेळी म्हणाले.